रेकॉर्डिंग करणार. पहिल्यांदा क्रॉप इन्शुरन्समध्ये जायचं मित्रांनो पीक विमा क्लेम करायसाठी. आपली मराठी भाषा करायची, भाषा बदला. ज्यात नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा त्यात जायचं. पीक नुकसान कळवा 3 नंबर दाबायचे. पीक नुकसानीची पूर्वसूचना द्यायची आपल्याला पीक विमा कंपनीला. त्याच्यानंतर आपला मोबाईल क्रमांक टाकायचा. त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक टाकायचा. मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर OTP येईल. OTP आल्याच्यानंतर आपला OTP टाकायचा. OTP आल्यानंतर OTP टाकायचा. OTP टाकल्याच्यानंतर त्यानंतर आपला खरीप नुकसान भरपाई झाल्याशिवाय करू नका. नुकसान भरपाई पीक विमा प्रधानमंत्री फसल विमा योजना सोयाबीनचा खरीप. त्यानंतर आपलं राज्य निवडायचं महाराष्ट्र. त्याच्यानंतर यूट्यूबवर सांगते सगळं. CNC आपला बँकेत भरला का कॅम्प्युटरवर भरला, हे आम्ही कॅम्प्युटरवर भरला. त्याच्यानंतर आपला पॉलिसी क्रमांक पावती असते पीक विम्याची. त्याच्यानंतर पावती क्रमांक टाकायचा कोणता, रिसेप्ट नंबर. एकोणीस नंबर असतात. ते 19 नंबर टाकल्यानंतर पॉलिसी क्रमांक येते आपला. त्याच्यानंतर आपण निवडायचं. हे पहा कोणी तुरीचा करायचा, आपण सोयाबीनचा करायचा. सोयाबीन भात त्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर असा हे करायचं. इंग्लिशमध्ये हे तर आपलं नुकसान अतिवृष्टीने झालेलं आहे, एक्सेस रेनफॉल. त्याच्यानंतर घटनेचा दिनांक टाकायचा, किती तारखेला झालेली. 72 घंट्याच्या आत करावं लागते मित्रांनो. त्यानंतर आपलं उभं पीक असतं, उभं कापणीला आल्यास हार्वेस्ट स्टँडिंग क्रॉप उभ्या पिकात. त्याच्यानंतर आपलं नुकसान किती टक्के झालं ते टाकायचं. नुकसान टाकल्यानंतर शेरा टाकायचं काम नाही. फोटो अपलोड करायचा आपल्या पिकाचा. फोटो अपलोड केल्यानंतर व्हिडिओ अपलोड करायचा. व्हिडिओ अपलोड करण्याच्या नंतर आपला सगळा मोबाईल क्रमांक येईल, आधार क्रमांक येईल, त्या शेतकऱ्याचं नाव येईल. त्यानंतर समोर जायचं, असा डॉक्युमेंट नंबर मिळेल. ते डॉक्युमेंट नंबर सांभाळून ठेवायचा. जेव्हा पावती पीक विम्यावाले आले तेव्हा ते डॉक्युमेंट नंबर द्यावं लागते.